नमस्कार, मी भीमराव खराडे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीनाची चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, लाचखोर अधिकाऱ्यांना कायमच घरी बसवावं असा कायदा तयार केला पाहिजे. परंतु हे भ्रष्ट सरकार असा कायदा करणार नाही, कारण की लाचखोर अधिकारी ह्यांना पाहिजेत. म्हणजे त्याने सगळ्यात जास्त पैसा वरबडला पाहिजे आणि ह्यांना पण दिला पाहिजे. बघा, लाच घेण्यामध्ये अक्षरशः मोठमोठे अधिकारी, IAS दर्जाचे अधिकारी, IPS दर्जाचे अधिकारी अडकायला लागलेले आहेत. आणि ते थोडके नाही, लाखो रुपयांची लाच घेतात. आज एखाद्या सर्वसामान्य माणसाला 200 रुपये, 250 रुपये, 300 रुपये पगार मिळतोय. परंतु ह्या लाचखोरांना 2 लाख, 2.5 लाख पगार आहे, आणि पगार असून सुद्धा वरनं लाच घेत आहेत. असेच काही प्रकरण आहेत, अनेक प्रकरण आहेत. म्हणजे हजारो प्रकरण, लाखो प्रकरण आपल्याला लाचखोरीची दिसतील. आणि हे पैसे देऊन परत सुटतात सुद्धा सही सलामत. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आमच्या देशाचे राजकारणी जबाबदार आहेत. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आज देशामध्ये सर्वाधिक संपत्ती ही उद्योगपती आणि राजकारणी आणि अधिकारी वर्गाकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. उद्योगपती म्हटलं तर त्यांना लाईट, म्हणजे सगळे मोठे मोठे प्रकल्प, लाईटीचा असेल, पवनचक्कीचा असेल, सगळे मोठे मोठे प्रकल्प उद्योगपतींना दिले गेलेले आहेत आज. आणि त्याच्यामुळे देशामध्ये श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, गरीब गरीब होत चाललाय. गरिबाची अवस्था अतिशय दैनंदिन झालेली आहे. श्रीमंताची अवस्था अतिशय मोठा झालेला आहे. त्यांची लेकरं बाळ रोज दारू पितीन, उलट पलटीन, सुलट पडतीन. बलात्काराच्या केसेस मध्ये, कशात बी गाड्या धडकवण्यामध्ये, कुठं बी त्यांची लेकरं सापडते. आणि गोरगरिबाला किंमतच नाही अशी परिस्थिती झालेली आहे. रस्त्याकडेला ऍक्सिडेंट होत आहेत, धडकवते ही मोठ्याची लेकरं, आणि धडकवून काहीच नाही, त्यांना काहीच होत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे कायदा हा फक्त श्रीमंतासाठी, गोरगरिबासाठी कायदा नाही, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. आता बघा, लाचखोरीची प्रकरणं ही काही नवीन आहेत. लाचखोरीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आणि त्याला शिक्षा लागण्याचं प्रमाण मात्र फार कमी आहे. शिक्षा लागण्याचं प्रमाण, आता हे काय केलं जातं की बाबा, एखादा अधिकारी पकडला की त्याची हजारो कोटीची संपत्ती असते, अर्धे जी पकडणारे अधिकारी घेतात, अर्धे त्याला ठेवतात. आता यामध्ये असं झालेलं आहे की राजकारणी सुद्धा त्याला वाचवायला पळत पळत जात असतात. म्हणजे एखादा लाचखोर जर पकडला तर त्याला वाचवणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे, वाचवणारे सुद्धा बरेच आहेत. त्याच्यामुळं त्याला काहीच होताना आपल्याला दिसत नाही. आता असंच एक प्रकरण बघा, आंबेगाव जुन्नर, म्हणजे जुन्नर आंबेगावचे प्रांत अधिकारी आहेत गोविंद शिंदे. पहिल्या हप्त्यापोटी 2 लाख घेताना तो अटक केलेली आहे त्याला. आता एंटी करप्शन न, म्हणजे लाचलुचपत विभागानं रंगे हात त्याला पकडले, पण त्याला शिक्षा लागणार नाही पुढं. कारण की प्रांताला वाचवणारे अनेक लोक असतात. 2-4 दिवसात पुन्हा तो ड्युटीवरती जॉईन होतो. तर इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी त्यांनी 5 लाखांची मागणी केली होती. त्यापैकी 2.5 लाखाचा पहिला हप्ता घेताना त्याला अटक करण्यात आलेली आहे. आणि हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. पकडतात माणसं, पण पुढं काय झालं तेच समजत नाही. अशीच काहीशी गोष्ट या प्रकरणामध्ये सुद्धा आपल्याला दिसते बघा. आता एका बांधकाम व्यवसायिकडे, म्हणजे जुन्नर आंबेगाव मधल्या एका बांधकाम व्यावसायिकाकडं त्याला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी 5 लाखाची लाचेची मागणी करण्यात आली. आता त्यापैकी 2.5 लाखाचा पहिला हप्ता आणि 2.5 लाख नंतर द्यायचे होते. आता ह्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. म्हणजे प्रांत अधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे वय 46 यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहे. पुणे नाशिक महामार्गावर इमारत बांधली होती, आणि या इमारतीचे जवळपास काम पूर्ण झाले होते. या इमारतीचा दाखला मिळवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने प्रास्ताविक अर्ज केला होता. परंतु सादर केलेला असताना अर्ज नगरच्या विभागाने न हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित प्रांताधिकारी यांनी
प्रलंबित ठेवला होता हे सगळं. म्हणजे त्यांना अर्ज दिलेला हे दिलेलं नव्हतं, बांधकाम पूर्ण झालंय असा दाखला पाहिजे होता त्या बिचाऱ्याला. म्हणजे ते बी चोरच असणार आहे. आता त्यानंतर 30 मार्च रोजी बांधकाम व्यावसायिक जे आहे त्याने त्या प्रांत अधिकाऱ्याची भेट घेतली, तेव्हा त्यांच्याकडे 5 लाख रुपयाची मागणी केली असं त्यांनी सांगितलं. आता एंटी करप्शनची धाड टाकतं, त्याच्यामध्ये पडताळणी करतं आणि पडताळणी केला, सापळा लावला आणि 2 लाखाची लाच घेताना या शिंदे महोदयांना अटक करण्यात आली. आता हे अशी काय प्रकरण, एवढे हे एकच प्रकरण नाही, अशी प्रकरण खूप प्रकरण आपल्याला दिसतील की त्या प्रकरणांमध्ये लाच घेणारे अधिकारी, लाचखोर अधिकारी, देणारे घेणारे सगळे एकाच माळेचे चट्टे बट्टे आहेत. ज्याच्यावरती कारवाई झाली त्याच्यावर कारवाई झाली. आता लाच काय एकाच विभागात घेतली जात नाही. 100% महाराष्ट्राचं बांधकाम महाराष्ट्राचे सगळेच विभाग करप्ट झालेले आहेत. नुसतं महाराष्ट्राचंच नाही तर देशभर एकही कार्यालय असं राहिलं नाही की तिथं लाच घेतली जात नाही. आता फक्त बोर्डच लावायचा आहे की इथे लाच घेतली जाईल, असा बोर्डच लावायचा राहिलेला, इथे लाच घेतली जाईल. म्हणजे परिस्थिती तशी झाली. तुम्ही पोलीस स्टेशनला गेला, तक्रार द्यायला पण पैसे, तक्रार घेतल्यानंतर तक्रार मिटवायला सुद्धा पैसे, कारवाई करायला सुद्धा पैसे. म्हणजे सर्वाधिक लाचखोरी ही महसूल विभाग आणि पोलीस विभागामध्ये चालते. तसं पाहता 100% सगळीकडे करप्टच झालेला आहे. कुठं एकही अशी जागा शिल्लक राहिलेली नाही की बाबा तिथं लाच घेतली नाही. ती लाचखोरी अगदी खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आलेली आहे, बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा आलेली आहे. समजा एखाद्या माणसाचं जर बँकेचं काही प्रकरण करायचं असेल तर तिथं बँकेच्या अधिकाऱ्याला लाच दिल्याशिवाय त्या माणसाचं सुद्धा काम होत नाही. म्हणजे जे आपण म्हणत होतो पोस्ट असेल, बँक असेल, म्हणजे एकही खातं असं शिल्लक राहिलं नाही की तिथं लाचखोरी नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील, कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या असतील, या बदल्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाच घेतली जाते आणि हे लाचखोरीचं प्रमाण हे अतिशय भयानक अशा वळणावरती जाऊन ठेपलेलं आहे. लाच घेण्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रच आघाडीवर आहे देशांतर्गतल्या सर्वेला. आता त्या लाचखोरी जे पकडणारी माणसं आहेत, आता मध्ये आपण बघितलं की मंत्रालयामध्ये नरहरी झिरवळ यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ह्यांनी कारवाई केली. लाचलुचपत विभागाने 50,000ची लाच घेताना तिथल्या कार्यालयातल्या शिपायाला अटक केली. जे अन्न भेसळीचा जो परवाना आहे तो सस्पेंड केला होता आणि तो परवाना पुन्हा रिन्युएशन करण्यासाठी लाच. म्हणजे मंत्रालय लेवलला सुद्धा मंत्री संत्री सुद्धा आता पैसे घ्यायला लागलेले आहेत. म्हणजे बाकीचे तर घेतायत पण मंत्रालयच हा सगळ्यात मोठा अड्डा आहे भ्रष्टाचाराचा. आणि देश विकास वगैरे हे काही नाही, सध्या विकास वगैरे काही नाही, हे फक्त भ्रष्टाचाराचं एकमेव साधन मंत्रालय म्हणजे. आणि त्याचे जे तालुका पातळीवरची जी कार्यालय आहेत हे कार्यालय म्हणजे पैसे जमवण्याचा अड्डा झालेला आहे. नावापुरती कामं, म्हणजे एकच काम 10 वेळा, त्याच कामावरती दुरुस्त्या, त्याच कामावरती दुरुस्त्या, त्याच कामावरती दुरुस्त्या, एकाच रस्त्यावरती 10 वेळा पैसे काढले जातात. आणि हे सगळे मिलीभगत खालपासून ते वरच्या अधिकाऱ्यापर्यंत ही सगळ्यांची मिलीभगत आहे. आणि या मिलीभगतमुळं भ्रष्टाचार हा बंद होऊ शकत नाही, अशी परिस्थिती सध्या देशाची झालेली आहे. जशी की तरुण पिढी, बाबा आपल्याला वाटलं की तरुण पिढी काहीतरी चांगलं करेल, चांगलं घडवल, परंतु चांगलं घडवणारी पिढी आता राहिलेली नाही. मिलिटरीमध्ये सुद्धा लाचखोरी वाढलेली आहे. मिलिटरी असेल, आर्मी असेल, जे आपण आर्मी म्हणत होतो की बाबा सगळ्यात चांगलं डिपार्टमेंट म्हणजे मिलिटरी राहिलेली आहे, आर्मी राहिलेली आहे, परंतु अशा विभागामध्ये सुद्धा लाचखोरीच्या घटना आपल्याला अनेक दिसलेल्या आहेत. दस्तूरखुद्द मिलिटरीचे प्रमुख सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये दिसलेले आहेत की त्यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. म्हणजे भ्रष्टाचार आणि लाचखोरी ही काही नवी राहिलेली नाही. तुम्ही कुठल्याही कार्यालयात गेले आपण तर त्या ठिकाणी आपल्याला लाचखोरी होताना दिसते, भ्रष्टाचार होताना दिसतो, परंतु याच्यावरती सडेतोड अशी चर्चा किंवा सडेतोड अशी कारवाई कोणावरही होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे ही यंत्रणा सगळी करप्ट आणि सगळी भ्रष्ट यंत्रणा झालेली आहे. आणि याच काही गोष्टींमुळं देशामध्ये जो विकास तज्ञ ह्या सगळ्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या, ह्या गोष्टी आपल्याला आजवरती तरी दिसत नाही. म्हणजे लाचखोरीचं मोठं प्रमाण आहे. आता कार्यालयाच्या बाहेर फक्त बोर्ड लावायचा राहिला, इथे लाच घेतली जाईल, हाच बोर्ड लावायचा राहिलेला आहे. आणि तो बोर्ड सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये, थोड्या दिवसामध्ये हे अधिकारी सुद्धा लावतील. म्हणजे निर्लज्जपणाचा कळच झालाय देशामध्ये.
निर्लज्ज अधिकारी आणि आमदार खासदार मंत्री संत्री सगळे निर्लज्ज झालेले आहेत. यांना लाजा नाही त्या. किती जरी वेळा ह्यांना लाच घेताना पकडलं तरी ते पुन्हा पुन्हा लाच घेतील. म्हणून याला एकच पर्याय आहे की लाचखोर सापडला की त्याला सेवेतून बडतर्फ करणे. त्याला जर सेवेतून बडतर्फ केलं तरच त्याच्यावरती धाक बसेल, अन्यथा धाक बसणार नाही. असंच आपल्याला एकंदरीत सध्याच तरी दिसतंय. म्हणजे सध्याचं चित्र जे आहे देशांतर्गत भयान परिस्थितीचं झालेलं आहे आणि हे वास्तव आहे. या वास्तवावरती कोणी बोलत नाही. जो कोणी बोलेल त्याचं चॅनल बंद केलं जातं, त्याच्यावरती कारवाई केली जाते बोलणाऱ्यावरती. म्हणजे असंच आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती सध्या तरी झालेली आपल्याला दिसते. बघा, अनेक लोकांवरती कारवाया झाल्या. कारवाई झाल्यानंतर म्हणजे लाच घेताना सापडला किंवा भ्रष्टाचार करताना सापडला, त्याच्यात शिक्षा होण्याचं प्रमाण म्हणजे केसचा निकाल लागण्याचं प्रमाण, शिक्षा होण्याचं प्रमाण हे 0.1% आहे. 100 लोक लाच घेताना पकडली तर त्यातला म्हणजे 200 लोक पकडली तर एक माणूस त्यातल्या एका माणसाला शिक्षा लागते. आणि शिक्षा कोणाला लागते? शिपाई, क्लर्क अशा बारक्या बारक्या कर्मचाऱ्यांना शिक्षा लागते. परंतु मोठे जे अधिकारी आहेत त्यांना अजिबात शिक्षा लागत नाही. सगळं मॅनेजमेंट केलं जातं, सगळं मिटवलं जातं. शिपायाची काही लई मोठी प्रॉपर्टी नसते. मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची हजारो कोटीची इस्टेट असते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आकडा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ठेवला जातो. म्हणून ते प्रकरण सगळे मिटून जातात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं सगळ्या आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये भ्रष्टाचाराचा सपाटा सुरू आहे. आणि हे शिंदे महोदय प्रांत अधिकारी, एवढा मोठा अधिकारी हा लाच घेताना सापडला आणि त्याच्यावरती मात्र आता सध्या कारवाई झालेली आहे. जेलमध्ये त्याला टाकले गेलेला आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.